हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण इथे डिस्कस करणार आहोत दॅट इज द सेक्स क्रोमोझोम. सो सेक्स क्रोमोझोम हा जो टॉपिक आहे यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन कशा पद्धतीने होणार आहे दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. बट बिफोर गोइंग टू दॅट की कुठल्या टाईपचे सेक्स क्रोमोझोम्स असतात, पर्टिक्युलरली ॲनिमल्समध्ये आपण कन्सिडर करणार आहोत. ॲनिमल्समध्ये मॅमल्स किंवा ह्युमन्समध्ये आपण कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. सो वी नो दॅट द ॲनिमल शोज अ सेक्शुअल dimorphism. So what is this sexual dimorphism? That means the male is having the different sex chromosome and female is having the different sex chromosome. So male and female having the different sex chromosome, that we call it as that is the dimorphism. Let's say male is having XY and female is having that is the XX type of the chromosome. So here if I said that is the human क्रोमोझोम जर आपण इथे कन्सिडर केलं, ह्युमन न्यूक्लिअर क्रोमोझोम जर आपण इथे कन्सिडर केलं तर त्याला दोन पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. बिकॉज वी नो दॅट देअर इज द डायमॉर्फिझम आहे. म्हणजेच इथे मी कन्सिडर करते मेल आणि इथे कन्सिडर करूयात फिमेल. सो फिमेलमध्ये कोणते क्रोमोझोम्स असणार आहेत तर फिमेलमध्ये असणार आहेत दॅट इज द XX क्रोमोझोम आणि मेलमध्ये कुठले असणार आहेत दॅट इज द XY क्रोमोझोम. म्हणजेच ह्याला मी असं म्हणू शकते की मेल्स जे आहेत ते आहेत हेटेरोमॉर्फिक. काय आहेत? हेटेरोमॉर्फिक. आणि जे फिमेल्स आहेत दॅट इज द होमोमॉर्फिक. होमोमॉर्फिक म्हणजे सिमिलर टाईपचे क्रोमोझोम्स आहेत. पण हे जे क्रोमोझोम्स आपण कन्सिडर केले हे क्रोमोझोम्स कोणते आहेत? सेक्स क्रोमोझोम. अगेन जर आपण ब्रॉड टर्म्समध्ये बघितलं की ह्युमन्समध्ये तर 23 पेअर्स आहेत. त्यापैकी 22 पेअर्स ज्या आहेत त्या आहेत ऑटोझोम्सच्या. ऑटोझोम्स दॅट मीन्स अदर दॅन सेक्स क्रोमोझोम्स जे असतील दॅट इज द ऑटोझोम. सो दिस इज द 22 पेअर्स ऑफ द ऑटोझोम्स. आणि त्यानंतर रिमेनिंग जी 1 पेअर आहे दॅट 1 पेअर इज ऑफ द सेक्स क्रोमोझोम. आणि ही जी सेक्स क्रोमोझोमची पेअर आहे सो दॅट इज डिफरंट इन द केस ऑफ द मेल आणि फिमेलमध्ये ही पेअर वेगळी असणार आहे. सो दिस इज ओवरऑल आयडिया अबाउट द क्रोमोझोम्स विच इज टेकिंग प्लेस. अशा टाईपची क्रोमोझोमची अरेंजमेंट आहे. कशामध्ये? तर ह्युमन्समध्ये किंवा मोस्ट ऑफ द मॅमल्समध्ये. सो समजलं असेल तुम्हाला. ह्युमन क्रोमोझोम्सला आपण दोन पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. टोटल किती पेअर्स आहेत? 23 पेअर्स आहेत. 23 पेअर्सपैकी 22 जे आहेत ऑटोझोमल पेअर्स आहेत म्हणजे अदर दॅन सेक्स क्रोमोझोम्स इन्वॉल्ड असतील. आणि एक जी पेअर आहे ती सेक्स क्रोमोझोमची आहे ज्यामध्ये मेल असेल आणि फिमेल. सो मेलमध्ये जे क्रोमोझोम्स आपल्याला ऑब्झर्व होत आहेत दॅट इज द XY. फिमेलमध्ये जे ऑब्झर्व होत आहेत दॅट इज द XX. आणि ह्याला आपण काय म्हणतो? हेटेरोमॉर्फिक. आणि ह्याला आपण काय म्हणतो? दॅट इज द होमोमॉर्फिक. ठीक आहे, समजले? ओके. नेक्स्ट आपण मूव्ह करूयात की हे जे काही क्रोमोझोम्स आहेत आणि पर्टिक्युलरली जेव्हा आपण मेलला कन्सिडर करतो तर मेल क्रोमोझोम मेलमध्ये जो काही Y क्रोमोझोम आहे हॅविंग द 3 डिफरंट रिजन्स. ह्या क्रोमोझोममध्ये 3 डिफरंट रिजन्स आहेत. मग 3 डिफरंट रिजन्स कोणते आहेत तर आपण सगळ्यात अगोदर कन्सिडर करूयात की हा जो मेल क्रोमोझोम आहे, हा जो मेल एक Y क्रोमोझोम आहे, whenever we are considering or comparing with the X chromosome that is the shorter one. हा कसा आहे? थोडासा शॉर्ट आहे ॲज कम्पेअर टू द X क्रोमोझोम. ठीक आहे. म्हणजेच कशा पद्धतीने जर मी असं ड्रॉ केलं की हा काय झाला? हा झाला X क्रोमोझोम. आणि त्यासोबत जर मी इथे बघितलं किंवा इथे ड्रॉ केलं तर हा जो पार्ट झाला दिस इज वॉट? दिस इज द Y क्रोमोझोम. म्हणजे ह्याची जी लेंथ आहे Y क्रोमोझोमची ॲज कम्पेअर टू X क्रोमोझोम दॅट इज द शॉर्टर वन. ठीक आहे. मग आता ह्याला थोडंसं आपण वाईड करून बघूयात कारण की 3 रिजन्स आपल्याला बघायचे आहेत. सो हेअर आय एम ड्रॉईंग द वाईड पार्ट ऑफ इट. सो अशा पद्धतीने हा काय झाला? हा झाला Y क्रोमोझोम. ह्या Y क्रोमोझोमच्या एंडला हा जो काही रिजन प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द PAR रिजन, सुडो ऑटोमॉर्फिक रिजन. सो दिस इज वॉट? दिस इज द PAR1 रिजन. ठीक आहे. आणि ह्याच्या एंडला सुद्धा म्हणजे या एंडला आणि या एंडला दोन्ही पण एंडला काय असणार आहेत? पार रिजन असणार आहेत. दॅट इज द सुडो रिजन्स. ठीक आहे. पण हा जो रिजन असेल त्याला आपण म्हणतो दॅट इज द पार्ट 2 रिजन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो मिडलमध्ये तुम्हाला हा रिजन दिसतोय, हा जो काही रिजन तुम्हाला दिसतोय
that we called it as that is the heterochromatic region. हेटेरोक्रोमॅटिक रिजन. हा जो हेटेरोक्रोमॅटिक रिजन आहे हा आपण म्हणू शकतो की दॅट इज द ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह, म्हणजे जे काही ट्रान्स्क्रिप्शन होणार आहे ते हेटेरोक्रोमॅटिक रिजनमध्ये होणार आहे. सो वी कॅन से दिस रिजन इज द ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह रिजन. ठीक. त्यानंतर या व्यतिरिक्त इथे एक रिजन प्रेझेंट असणार आहेत. दॅट रिजन फ्रॉम दिस टू दिस अशा टाईपमध्ये एक्सटेंड होणार आहे आणि ह्या रिजनला आपण काय म्हणतो, दॅट इज द मेल स्पेसिफिक रिजन. मेल स्पेसिफिक रिजन किंवा वाय रिजन असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच जर आपण कन्सिडर केलं की मेलचा वाय क्रोमोझोम हा शॉर्टर आहे आणि त्यावरती 3 डिफरंट रिजन्स प्रेझेंट आहे. एक आहे सुडो रिजन जे दोन्ही एंडला प्रेझेंट असणार आहे. जो या एंडला प्रेझेंट असेल त्याला सुडो 1 आणि जो लास्टला प्रेझेंट आहे बॉटम साईडला जो प्रेझेंट असेल दॅट इज द पार्ट 2 रिजन. पार्ट 2 रिजनच्या जवळच हेटेरोक्रोमॅटिक रिजन प्रेझेंट आहे दॅट इज द ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह. आणि त्या व्यतिरिक्त हा जो मिडलचा जो काही पार्ट आहे दॅट इज मेल स्पेसिफिक रिजन किंवा ह्याला SRY रिजन म्हणतो, जो की मेलनेससाठी डिटरमाइन करतो, म्हणजे हाच रिस्पॉन्सिबल आहे मेल फॅक्टर्स असण्यासाठी. सो दॅट इज वॉट, दॅट इज द मेल स्पेसिफिक वाय रिजन आपण ह्याला म्हणतो. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द वाय क्रोमोझोम.